महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। औषध महामंडळाच्या सर्व बसेस जुन्या बस स्थानकात पूर्वीप्रमाणे चालू ठेवा व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करा, यासाठी MIM औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन आंदोलन। औसा प्रतिनिधी जुन्या बस स्थानकाची दुरुस्ती व रंगरंगोटी करून जुन्या बस स्टँड ठिकाणी सर्व गाड्या पूर्वीप्रमाणे चालू ठेवणे व प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करावी, यासाठी MIMच्या वतीने विभागीय नियंत्रक कार्यालय आगार प्रमुख औसा यांना निवेदन देण्यात आले आहे। त्याचे सविस्तर वृत्त असे। औसा शहरात 1960 ते 70च्या दशकात औसा बस स्टँड हे बांधून तयार केले होते व व्यवस्थितपणे कार्यरत राहून शहराच्या गरजा भागवत होते। सदरील बस स्टँड हे योग्य ठिकाणी असल्याने सर्वांनाच ते सोयीचे व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही ते सोयीचे ठिकाण होते। त्यामुळे या भागातील व्यापार वाढण्यास मदत होऊन ग्राहक वर्गालाही मोठा आधार बनून कमी वेळात अनेक कामे व पायदळी न तुडवता खरेदी व विक्री होत आहे। सदरील जुने बस स्टँड ठिकाणी 1 रुपयाचाही विकास झालेला नाही। तसेच सदरील बस स्टँडची इमारत ही 1960च्या दशकातील आहे। ती आज तागायत जशीच्या तशी आहे। तसेच या भागात व जवळच अनेक शाळा विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही शाळा कालावधीत मोठी सोय होत आहे। या परिसरात जुन्या बस स्टँडच्या ठिकाणी अनेक मंदिर, मस्जिद, समाज मंदिरे, मोठ्या प्रमाणात दाट वसाहती असल्याने नागरिकांना मोठा आधार व दिलासा आहे। तसेच वरील जुन्या बस स्टँड लगत पंचायत समिती, भारतीय स्टेट बँक, भूविकास बँक, DCC बँक, ग्रामीण रुग्णालय, न्यायालय इत्यादी अत्यावश्यक कार्यालय सुद्धा आहेत। येथे येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत। सदर जुने बस स्टँड हे गावच्या मध्यभागात असून इथून पुढे जुने गाव आहे। तसेच MIMच्या वतीने ST महामंडळ यांना माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीमधील त्यांनी असे नमूद केले आहे की सदरील बस स्थानक हे तोंडी वर्ग करण्यात आलेले आहेत व बस स्थानक चालू केलेले आहे, जे की बेकायदेशीर आहे। तरी माननीय साहेबांना विनंती की आपण विषयांकित जुन्या बस स्टँड ठिकाणचा परिसर हा विकसित करावा। तसेच जुन्या बस स्टँडची रंगरंगोटी, साफसफाई तसेच परिसरात डांबरीकरण करून जुन्या बस स्टँडच्या ठिकाणाहून सर्व ग्रामीण व लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्वीप्रमाणे सोडाव्यात। या मागणीसाठी MIM औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी 24 फेब्रुवारी रोजी जुने बस स्थानक औसा येथे निदर्शन आंदोलन करून औसा तहसीलदार यांना निवेदन दिले आहे। यावेळी या निवेदनावर MIMचे अजहर कुरेशी, शेख मौला, इस्माईल बागवान, शेख नय्यूम, शेख अलीम, शेख मुशीर, सरफराज पटेल, इरफान बागवान, मोईन बागवान, शेख हाजी, फैयाज मेनुद्दीन, इस्माईल, शेख कलीम, सलीम बागवान, कलीम बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।